हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर पहा, आता आहे ना शेतामध्ये चाललो आहे। तर बेबी कॉर्न जी छोटी मका असते ना ती तोडायची होती, तर गेले होते बाकीचे पुढे आणि मी चालले मागून। म्हणलं चला थोडीशी मदत होईल। ते पूर्ण असं आहे ना मक्याच्या म्हणजे मक्याचं शेत असतं त्याच्यामध्ये ते घुसून तोडायचं म्हणलं ना। मागच्या वेळेस मी तोडलं होतं, आपल्याला एवढं काय ते जमत नाही, ते कणीस वगैरे वडायला ताट मोडलं जातं त्याने। म्हणलं व्हायला वगैरे मदत करू लागते, चला तर चाललोय आता मल्हारन मी। मल्हार गेलाय पुढं। तर पहा आता इथे ना गहू मस्त निसावलाय। आता गहू आता येईनच, एक दोन पाणी तोडली का काढायला येईन गहू। आता हे एखादं दोन पाणी तोडायला लागतील त्याची, मग गहू लवकरच काढायला येईल। आणि मल्हार चालला होता पुढं त्याच्या मावशीसोबत। आता इकडं विहीर पण असल्यामुळे इथं कपडे वगैरे धुवायला येतात सगळे। विहिरीवरती जागा केलेली तिथं कपडे वगैरे धुण्यासाठी। तर म्हणलं चला, आता सकाळचीच वेळ होती 10-11ची। मक्याची कणसं काढून मग जायचं होतं थोडंसं गावामध्ये शॉपिंगसाठी। तर ते ह्याने चाललं होतं। तर इकडे मस्त कपडे वगैरे धुतात, तर चांगलं मोकळ्या पाण्यात कपडे धुतले ना स्वच्छ होतात। त्यानंतर आलो इकडं खाली। तर ही बाकीची मी कणसं वाहून टाकली आणि बारीक बारीक आतमध्ये ना, हे दिसायला एवढं वरून दिसते पण आतमध्ये एकदम बारीक कणीस निघते। मी एक सोललं होतं, खाल्लं, एकदम बारीक त्याचे दाणे असतात। त्या हे ना भाजीसाठीच असं ह्याच्यामध्ये ना हॉटेलमध्ये वगैरे भाजीसाठीच हे कणीस असते। मस्त याची भाजी असते, खाल्ली पण असेल तुम्ही, कुर्मा भाजी वगैरे त्याच्यात पण हे यूज करतात। तर ह्याला काय लगेच असं हे तंगूस घ्यायचा आणि असं ववायचं, वळून मग पॅकिंग करून ठेवायची। ते कंपनीवाले येतात आणि घेऊन जातात ते। आणि आपल्याला काय म्हणजे फक्त तोडायचं, आणि जर आपल्याला तोडायची नसली ना तर तोडायला पण कंपनीचे लोक येतात। अशी ही मका आहे, एकदम बेबी कॉर्न मका त्याला म्हणतात, छोटी छोटी असते म्हणून। हे काय असं शिवायचं बिवायचे काम सोपी आहे। 4 भूत निघाले। याला बाजार चांगले असते ना पैसेच होऊन जाते त्याचे। आणि जरी पण ह्याचे मक्याच्या कणसाचे होतात आणि ताटाचे पण पैसे होतात। तर झालं होतं इथं आता सर्व करून। त्यानंतर एक भोट ठेवले, आता डायरेक्ट कंपनीची गाडी येणार ती घेऊन जाणार। म्हणजे एकदम सोयीस्कर आहे हे। कारण काय होतं, आपण माल काढायचा त्याच्यासाठी स्पेशली गाडी बोलवायची, 2-3 भोत असणार, तेवढी मार्केटला न्यायचं, तेवढ्यासाठी तेवढेच पैसे। त्यापेक्षा हे साधं सोपं आहे आणि त्याच्यामुळे ना बहुतेक लोक आहेत ना इकडं हेच करतात आणि फायदेशीर आहे हे अगदी। म्हणजे अजिबात याला काहीच नाही ना, ताटाचे पण पैसे आणि म्हणजे ताटं पण गुरांना वगैरे खायला हे करता नाही ना। हे मोडलं होतं थोडं सगळी। आता चाललोय घरी। हे गाजर आहेत गुरांना, त्याच्यात मोरे किती ग उतरल्यात नाही ग, ह्या मोरे का मोरे, बापरे लयच मोरे टाकले। मग आता चांगले मोरे होणार, काय विकत घ्यायची गरज नाही। हा हा ना बाई, आता कसं ग निकू करणार। किती राहिली ग, मोटर झाली बंद आता। हा नानी नोली बाई ग, बघा आता या मोऱ्या यासांना मेहंदी लावायची, पण आता काय सारखा मेहंदी लावायचं पी कंटाळा येतोय, जोर येते। काय टाकलं याच्यामध्ये बघ ना आता। ह्या वर्षी तर यायलाच पाहिजे बरं का बाळा जांभळ याला। काय चाललंय शेट? काय नाही, जरा कटिंग चालली। कशाबद्दल ही कटिंग करता? हा नाही रे, ते जरा याला ना जरा थोडे लिका झाल्यात आणि पिसा झाल्यात ना। इकडे बघ, नको ए नको नको बघ कटिंग चालू। अरे इकडे नको नको, अरे त्याला हे कर ना खरं वस्ताऱ्याने। नाही ते काय मोठे आहे का, बारीक आहे। मग काय झालं, नाही नाही वस्ताऱ्याने थोडं घास नाही आपा। एक नंबर आहे सुट्टी झाली का आपा, जेवाय सुट्टी झाली नाही रे। ऐक ना, लिखाण पिसाचेत का गोचडे आहेत बाबू, मग काय खरं नाही।
सगळे सगळी बाजारली का नाही रे? ते एक कातरायचे बघ. हा हा काय आणायचं होतं? अशी कटिंग करायची नाही का? हा मग होते केस व्यवस्थित करायचे त्यांचे आणि त्यांना धुवायचं शॅम्पू बिंपू लावून. मस्त धुतल्यावर मग एक नंबर आहे ना. मोबाईल पडम बघतो. या अशी दर किती दिवसातून कटिंग करायला लागत? 6 महिन्यातून एकदा कटिंग करायला लागत. नाही तर अशी केस वाढली का मग ते म्हणजे आता हे पारडी आहे ना? सगळ्या पारड्या आहेत का? 2 टोन गए ती बारकी आणि हीच पारडी आहे. मग आता झाल्या मोकार म्हशी मग काय आता? आपल्या आता मागल्या आठवड्याच्या. नाही पण हे होणार ना म्हशी आता तयार. आता 3 वर्षांनी का ती केस वापायची ते नाही का आपली फुग्यावाली येतात. पण ही गॅस नाही घेते ती द्यायची त्यात घालून आपल्या केसांमध्ये. पण त्यांना काय एवढं कळत नाही का? ती फुग्यावाल्यांना आहे ना अशी मोठी आपली जी केस असतात ना ती लागतात बाळा. ही नाही होत. पण एकच नंबर काम आहे ना या असं कटिंगचं. हे डोक्यावरली पण का बरं का ह्याच्या? नाही डोक्यावरली मग हा काय डोक्यावरली शिफ्टीची थोडी कट करायची आहे ना. हा शिफ्टीची कट करायला लागली. बघ ना काय रपार पोत्यात आहे ना. एकच नंबर. नवीन आहे ना. हा त्याच्यामुळे कातर चालली चांगली. तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. तर पहा तर मी तुम्हाला आज आहे ना गुलछडीचं एक शेत दाखवत आहे. मला माहितीच असेल की जे हार वगैरे असतात त्याच्यामध्ये ती फुलं घालण्यासाठी करतात. तर तोडलेली आहे. किती दिवसातून तोडावी लागते? रोज ही तोडायची असते. आणि मग किलो 2 किलोला काय बाजार असतो तो मिळतो. तर किलोला किती बाजार मिळतो इथं? हा तर हा किलोला 100 रुपये. तर छान आहे ना. रोजची जर 1 किलो निघाली तर 100 रुपये मोकळे होतात. आणि त्याच्यामध्येच पाहणं इथे भाजी वगैरे टाकलेली आहे खाली. ही मेथीची भाजी वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये इतकी काय ह्याची उंची वाढत नसल्यामुळे ना ह्याच्यामध्ये एखादं आपण इथे पीक वगैरे घेऊ शकतो मधल्या ह्याच्यामध्ये. तर पीक म्हणजे भाजी कुठं धना वगैरे असं आपण करू शकतो. तर बघा गहू पण किती छान आता काढायलाच आलंय. पण हे एवढं एखादं पाणी दिलं की गहू पण काढणार. तर किती छान बघा हे मस्त गुलछडीची शेती म्हणजे बघा ना एवढं शेत आहे तेवढ्याच. आणि घराजवळ असलं का सकाळच्या पारी ती तोडायची सकाळच्या वेळी आणि ती हे करायची.
तर आहे ना, आता ही आहे दुपारची वेळ. तर पहा मस्त असं ना, हा ओढा इकडच्या बाजूने ओढा वाहत आहे आणि छान असे या म्हणजे मस्त झाडीतून जाताना खूप छान वाटतं, एकदम गारवा. तर उन्हाळा आला की मग त्या गारवेची किंमत कळते, सावलीची किंमत आपल्याला कळते. तर बोरं वगैरे तर खूप छान होती, पण आता काही एवढी बोरं नाही आहेत त्या बोरीला. मग तर पहिले ना पूर्ण असं रस्त्यावर त्याचा ना पसारा पडायचा. त्या ऊन असल्यामुळे मी ना एकदम तोंड वगैरे पॅक बांधलं होतं, खूप ऊन लागत होतं. आणि आता थोडीशी खरेदी राहिलेली आहे आपली, तर ती करायची आहे. तर तुम्हाला काय काय खरेदी केली ती मी पुढे नक्की दाखवेल, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आपले असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर त्यानंतर आहे ना, दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे शाळा वगैरे आहे, ऑफिस आहे, तर आता जायचं आहे. त्याच्यामुळं आज सगळे म्हटलं खरेदी करून घ्यावं, म्हणजे उद्या आपलं सकाळी लवकर निघायला. तर सकाळच्या मस्त अशा ना फ्रेश वातावरणात आहे ना पट्टापट गाड्या भेटतात आणि जायलाही इतकं काही वाटत नाही. ऊन झालं की आपोआपच माणसाला नको वाटतं उन्हाळ्यामुळं, आणि आता इथून पुढं उन्हाळाच चालू होणार. तर पहा आता इकडे ना ही मका तोडलेली तुम्हाला मी दाखवली मगाशी. तर अजून काही गाडी आलेली नाही आहे, तर कंपनीचीच गाडी येते ती मका न्यायला. तर आहे ना बेबीकॉर्न मका म्हणतात त्याला, ती भाजीत वापरतात, भाजीसाठी हॉटेलमध्ये वगैरे मोठ्या मोठ्या ती वापरतात, छान लागते त्याची भाजी पण. तर अशा पद्धतीने ही म्हणजे ह्याचं आहे ना, जे ताटाचे पण पैसे होतात, जो पाला असतो ना त्याचे पण पैसे होतात आणि ह्याचे पण होतात. तर याचा दुहेरी असा फायदा आहे, तोट्यात काही जात नाही जास्त. जरी कमी बाजार असली तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर हे पहा आता हे साड्या, ह्या हजारबुट्टी साड्या लागलेल्या आहेत इथं. आणि ही इथं एक मंचरमध्येच एक दुकान आहे, तिथं आता आम्ही साड्या खरेदी करण्यासाठी आलो आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा साड्या घेतल्यात. तर त्यानंतर आहे ना पहा इथं मस्त अशी संध्याकाळी शेवभाजी केलेली होती, एकदम टेस्टी. तर बसले आता आम्ही जेवायला. कांदा लिंबू असेल तर एकच नंबर, त्याच्याशिवाय यायची हेच नाही. फोडणीचा भात पण होता, शिरा पण केलेला होता. तर आता चाललीत आमची जेवणं. मल्हारला भरवावंच लागतं, तो तसा काय ऐकत नाही, खात नाही. तर घेतले ताटं भरून. आता हे पहा ही सकाळची 6:30ची वेळ आहे मॉर्निंगची. आणि पहा रस्त्याला गाड्या वगैरे किती कमी आहेत आणि मस्त ना फ्रेश वाटतं एकदम या वातावरणामध्ये. तर आता निघालो आहे आम्ही मल्हारांनी. तर भाऊ आला होता सोडवण्यासाठी आम्हाला. तर निघतो आता पटापट सकाळच्या वेळेस गाड्या भेटल्या की अगदी प्रवासाचं इतकं काही वाटत नाही. दुपारचं वगैरे करायचं म्हणलं का गाड्या नसतात, गर्दी पण खूप असते. तर पहा मस्त अशी रिकामी गाडी होती, छान अशी. तर आता हायवे झाल्यामुळे ना अगदी कमी वेळात, म्हणजे कुठलंही अंतर अगदी कमी वेळात हे होतं. तर ह्याने घेतल्या वोट वगैरे फोडून. तर चला आता निघालो आता, थंडी पण आहे. चला भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय 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 बाय.